नमस्कार. बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही या गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर कोणत्या घरातून लक्ष्मी बाहेर जात नाही याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर ती सर्वांनी ऐकावी भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, श्री संत बाळमामा महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच मी प्रार्थना करतो. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगायला चालू करतो. भक्तांनो, तर आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते. आपले जीवन समृद्ध श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे असावे असे सगळ्यांनाच वाटत असतं. भक्तांनो, त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्न चालू असतात. परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत असे नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात, खूप श्रीमंती होतात. परंतु काही व्यक्ती कितीही कष्ट आणि मेहनत घेतली तरी त्याची परिस्थिती सुधारत नाही. त्याच्यामध्ये काहीसुद्धा फरक पडत नाही. गरिबी कधीही त्याच्या पाठच सोडत नाही. भक्त, तर घरातून लक्ष्मी कधी जाऊ नये यासाठी आपल्या घरात काही गोष्टी नक्की कराव्यात. त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला भक्तांनो बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आहात तर भक्तांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. लक्षात ठेवा, तर माता लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद तुम्हाला भेटेल. आणि कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावाचा घोष करायला विसरू नका. जय महालक्ष्मी असं कमेंटमध्ये लिहा. भक्तांनो, कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो, परंतु तो लगेचच निघून जातो. भक्तांनो, टिकत नाही. घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. काही व्यक्तींचे उत्पन्न कमी होऊ लागते, त्यामुळे त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास ते पैसे पुरत नाहीत. जर तुमची अशीच परिस्थिती असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर भक्तांनो, तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही सांगत असलेले उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने मनापासून करा. भक्तांनो, उपाय तर तुम्हाला याचा लाभ होईल. कोणतेही कार्य मनापासून केले, श्रद्धेने केले आणि ते कार्य करायच्या अगोदर आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे होणारच आहे. मी हे काम, मला पूर्ण खात्री आहे मी हे काम पूर्ण करणारच आहे असा घट्ट विश्वास असला पाहिजे. भक्तांनो, तरच आपले ते कार्य संपन्न होईल. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावे. भक्तांनो, फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक अडचणी परिस्थिती कितीही बदल झाला आहे, किती फरक पडला आहे. उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील. भक्तांनो, उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, कर्ज कंट्रोलमध्ये येईल. भक्तांनो, पैसा बचत होईल, साठत राहील आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल. तर चला मग आपण जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते. पहिला उपाय, मीठ. घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक असतं. भक्तांनो, घरातील मीठ पूर्णपणे म्हणजे सगळं कधीच संपवून देऊ नका. बरणीत मीठ शिल्लक ठेवा. संपण्यापूर्वी मिठाचे एक पॅकेट आणून ठेवा. परंतु मिठाच्या बाबतीत भक्तांनो काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नका. भक्तांनो, शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नका. त्याआधी बरणीत मीठ भरावे. कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीच ठेवू नका. मीठ तसेच संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ द्यायचं नाही. दुसरा उपाय, असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा 15% भाग हा भगवंताचा, आपल्या देवाचा धर्मासाठी आवश्यक द्यावा आणि भरपूर दान धर्म करावा. यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तरी सुद्धा आपल्याला त्याबद्दल 100 रुपये मिळतात. भक्तांनो, दान धर्माच्या आपल्या शास्त्रामध्ये भक्तांनो फार चांगला असा महत्व आहे. दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. असे अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची
कमी पडत नाही भक्तांनो. तर आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो, ज्या काही गरजेच्या वस्तू असतील त्या तुम्हाला नक्की द्यायच्या आहेत भक्तांनो. आपण कितीही गरीब असलो तरीही, आपले उत्पन्न कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भक्तांनो, हे जे 2 महत्त्वाचे दिवस असतील तर ह्या दिवशी तुम्हाला जरूर दान करायचं आहे भक्तांनो. ठीक आहे भक्तांनो. तर तिसरा उपाय, आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करायला तुम्हाला शिकलं पाहिजे. त्यांचा मान सन्मान ठेवा. असे म्हणतात की मुलीचा आणि नंदाचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा साक्षात नमस्कार घेणे होय. लक्षात ठेवा, देवी लक्ष्मीची सत्कार करणं लक्षात ठेवा. त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका. काहीतरी नक्की द्या त्यांना. साडी, शृंगाराचे सामान, पैसे तुम्ही दिले तरी चालतील. शक्य होईल तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या भक्तांनो. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळत असतात भक्तांनो. मुलींचे नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत होत नाही. म्हणून मुलींचा आणि नंदाचा नेहमी सन्मान करायला शिका. महत्त्वाचं म्हणजे आईला तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखी ठेवा. लक्षात, त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी खुश ठेवा. चौथा उपाय भक्तांनो, पुढील उपाय म्हणजे आपण रोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना आपल्या पूजेतील साहित्याची आवश्यकता असते भक्तांनो. म्हणजे जसे की तुम्हाला असेल दिवा असेल, मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पावती झाकतो भक्तांनो. पालती झाकत असतो, परंतु हे चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नका भक्तांनो. ती तुम्हाला सवनीच ठेवायची आहेत. तसेच देवघरामध्ये तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे. हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर ठेवा आणि तुम्हाला गूळ ठेवायचा आहे. रोज देवपूजेनंतर भक्तांनो कलशातील पाणी झाडांना विसर्जित करा. त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन द्यावा. त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावर पुन्हा साखर गूळ झाकून ठेवा. त्यामुळे पुन्हा साखर भक्तांनो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी येईल, सुखी राहतील तुमचा परिवार. लक्षात ठेवा. पाचवा उपाय, तर पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजकात स्वयंपाक करू नका. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी रिकामी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा. कधी कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना तुम्ही दिलं तरी चालतं भक्तांनो. तर जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी तुम्हाला करायचे नाहीत, कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे म्हणजे जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत असतात भक्तांनो. ही चूक तुम्हाला कधीच करायची नाही. त्यामुळे असे होऊ देऊ नका. आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करत असतो आणि खूप शुभ असतो. लक्षात ठेवा दिवस तो. आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंगा टाकून घंटा वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवावा लागतो आपल्याला आणि फिरवायचा आहे. कापुराच्या सुगंधाने, घंट्याच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते भक्तांनो. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन असते भक्तांनो आणि देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती आणि घंटा फिरवावा वाजवत. लक्षात ठेवा. 6वा उपाय, पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात रोज स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करायच्या अगोदर भक्तांनो देवाला नैवेद्य दाखवावा. नंतर जेवण करायचं आहे आपल्याला. यामुळे घरातील सदस्यांचे, घरातील परिवारातील, कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते भक्तांनो. 7वा उपाय, आपल्या दाराशी गाय आल्यास
आपल्या दारात जर तुमच्या गाय आली, तिला पोळी व गुळ न देता हाकलू नये, लक्षात ठेवा. त्यांना काहीतरी खायला द्या, पोळी गुळ द्या. गाय आपले दोष आणि संकट हरण करण्यासाठी येत असते, कारण गाय हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे, लक्ष्मी मातेचं रूप आहे, लक्षात ठेवा. गायीला गुळ व पोळी आवश्यक द्यायला पाहिजे भक्तांनो. 8वा उपाय, पैसे मोजताना कधीही थुंकी लावून पैसे मोजू नका, लक्षात ठेवा. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथींची भक्तांनो पाने, ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून ते कधीच पलटू नका, अशुभ मानलं जातं त्याला. हातात भक्तांनो 9वा उपाय, हातात रोख रक्कम पडली की ती सगळ्यात अगोदर घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नका. दुसऱ्या दिवसापासून खर्च करण्यास सुरुवात करावी भक्तांनो. 10वा उपाय, संध्याकाळनंतर भक्तांनो, संध्याकाळच्या वेळेनंतर विशेषतः दिवे लावणी नंतर कोणालाही पैसे देऊ नका. मोठी खरेदी सूर्यास्त अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास आणि पैसे दिल्यास लक्ष्मीचा नाश होतो, लक्षात ठेवा. लक्ष्मी आपल्या जवळ कधीच टिकणार नाही. राहूच्या होण्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार तुम्हाला करायचा नाही. 11वा उपाय, उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लावतो भक्तांना. 12वा उपाय, कपाट किंवा तिजोरीवर कोळ्यांचे जाळे, कचरा, भंगार आणि इतर वस्तू ठेवू नका. 13वा उपाय भक्तांनो, दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतात तसेच दर अमावस्येला करायचे आहे तुम्हाला. तुमच्या व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल. तुमच्या आर्थिक अडचणीची समस्या दूर होतील. 14वा उपाय, लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न दूध कायम झाकून ठेवा. प्रत्येक गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचे आहे तुम्हाला. यामुळे घरात लक्ष्मीची कायमस्वरूपी वास्तव्य राहते भक्तांनो. 15वा उपाय, गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की ठेवावी. गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू होतील. गल्ल्यामध्ये तुमच्या पैसे साठतील, सतत लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करणे गरजेचं आहे. 16वा उपाय, तिजोरीतील गल्ल्यात भक्तांनो नीट ऐका, तिजोरीतील गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप तुम्हाला आवश्यक करायचा आहे. 17वा उपाय, जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो, सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी झोपतो, त्याला लक्ष्मी सोडून जाते भक्तांनो. 18वा उपाय, मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर भक्तांनो कुंकू आणि कुंकवाने लक्ष्मीची पावले कावडावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात येत असते, अतिथी रूपात प्रवेश करत असते आणि परत जाण्याचे कधीही नाव घेत नाही, लक्षात ठेवा. हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे. 19वा उपाय भक्तांनो, जे लोक ओल्या पायाने झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरी लक्ष्मी कधीच येत नाही भक्तांनो. 20वा उपाय, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावे. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर तुम्हाला पडायचं नाही, कारण पैशाकडे जातो. हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे भक्तांनो. 21वा उपाय, जी व्यक्ती सूर्योदयपूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून कामधंदा आपल्या कामाला सुरुवात करते, त्या घरातील व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. लक्ष्मी त्या घरात वास करत असते भक्तांनो. 22वा उपाय, तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीचा वर जड सामान ठेवू नये. तिजोरी भीम खाली ठेवू नका, लक्षात ठेवा. तिजोरी श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. तिजोरीमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते, लक्षात ठेवा. पैशा संबंधीच्या भक्तांनो 23वा उपाय, पैशाच्या संबंधीचा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. कामासाठी निघताना भक्तांनो उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपती लाल फुल द्यावे, लक्षात ठेवा. आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लवकर सक्सेस होशील, लक्षात ठेवा. 24वा उपाय, लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज मुठभर भाजलेले चणे कबुतरांना किंवा इतरांना खायला द्या. त्वरित अनुभव येईल. या सध्या उपायाने सुद्धा तुम्हाला आर्थिक प्राप्ती वाढेल. आर्थिक अडचणीपासून तुम्ही लांब जाचेला.
25वा उपाय, जेवल्यानंतर खरकाट्या हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श तुम्हाला अजिबात करायचा नाही. त्यामुळे घरामध्ये बरकत तुमच्या येणार नाही, कधीच राहणार सुद्धा नाही पैसे घरात टिकून. किती पैसे कमावले तरी पैसे घरामध्ये टिकत नाहीत. 26वा उपाय भक्तांनो, घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, कारण वाया जाणारे सगळे जेवण असतं, अन्न असतं, शाप देतो. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते, लक्षात ठेवा. आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ वास करत नाही भक्तांनो. 27वा उपाय, अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं जातं. त्यामुळे घरी असलेले अतिथी स्वागत मनमोकळेपणाने करावे. अतिथीला पाहुणं तोंड वेडे वाकडे करू नये, लक्षात ठेवा. मग मित्रांनो, म्हणजे आपल्या घरामध्ये पाहुणे येत असतात. पाहुणे आल्यानंतर काही व्यक्ती, काही कुटुंबामध्ये काही लोक असे करतात तोंड वाकडे, तर ते तुम्हाला अजिबात करायचं नाही. ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कसलेही कुठलाही देवता वास्तव्य करणे पसंत करत नाही, लक्षात ठेवा. जर तुम्हाला भक्तांनो हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर. आणि भक्तांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहित करा पुढील व्हिडिओसाठी, लक्षात ठेवा. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करायला विसरू नका. आणि चांग भलं बोला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.